लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही पार्थला प्रश्न विचारते, या अवस्थेमध्ये मला वडाला फेऱ्या मारता येतील का? आणि त्यानंतर आपण पाहतो जीवा आणि पार्थ एक आयडिया करतात आणि ते घरामध्ये सर्वांच्या समोर बोलतात. आमच्या बायका वडापर्यंत जाऊ शकत नसेल तर काय झाले, आम्ही तुमच्यासाठी वडच घरामध्ये घेऊन येतो असे बोलून त्यांनी एक वडाचे रोपटे घरामध्ये आलेले असते आणि ते पाहून नंदिनी आणि काव्या दोघेही अतिशय आनंदित होतात. त्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी वसुंधरा येते. वसुंधरा बोलते, घरातील सर्वांचा तुमचा या नंदिनीवर खूप विश्वास आहे ना, ही एक आदर्श सूनबाई आहे ना, ती कधीही खोटे बोलत नाही. तेव्हा राम्या बोलते, परंतु तुमच्या या आदर्श सूनबाईने घरातील सर्वांपासून एक मोठे सत्य लपवलेले आहे, ती सर्वांशी खोटे बोललेली आहे. आणि तेव्हा सर्वजण हे अवाकून नंदिनीकडे पाहू लागतात. तर नंदिनी आणि जीवा दोघेही अतिशय घाबरलेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीने आपल्या बाळाचे सत्य लपवलेले सर्वांच्या समोर उघड होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.